मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री द्वय श्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, गणेश नाईकजी, गिरीश महाजनजी, पंकजाताई मुंडे, आपले कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे, अशोकजी उईके, अतुलजी सावे, गुलाबराव पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, संजयजी राठोड, जयकुमारजी गोरे, नरहरी झिरवळ, मुकुंदाबा पाटील, आकाश फुंडकर, संजय सावकारे, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघनाथ बोर्डीकर, आशा पटेलजी, मुख्य सचिव सुजाता सैनिक, आपले कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रवीण दराडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री सूरज मांढरे, सर्व उपस्थित आपले ज्येष्ठ सचिव, सर्व अधिकारी, वेगवेगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विभागातून आलेले सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे अतिशय गहन अशा प्रकारची ही संपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली आणि खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात काय अडचणी आपल्या आहेत आणि काय नेमकं केलं पाहिजे या सर्व बाबींवर वेगवेगळी मतं देखील आपण या ठिकाणी मांडली आहेत। पहिल्यांदा तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने तयार केला आणि हा ऍप तयार करण्याकरता विभागाचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे विविध ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा प्रकारचा ऍप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण वन स्टॉप शॉप म्हणू शकतो अशा प्रकारचं शेती क्षेत्रातलं सर्व ज्ञान, सर्व समस्यांचं उत्तर देण्याची क्षमता असलेला अशा प्रकारचा ऍप आहे। याचा जो चॅटबॉट आहे, मी स्वतः मला सचिवांनी तो दाखवला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे। कुठलाही त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर येतं आणि केवळ उत्तर येत नाही तर ते कुठल्या सोर्स मधून आलेलं आहे तो सोर्स देखील त्याच्यावर कोट होतो। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सर्व प्रकारच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांना जे तात्काळ उत्तर पाहिजे ते उत्तर या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकतं। मी आताच आपल्या कृषी सचिवांना अशा प्रकारची विनंती केली आहे की आपला मेटासोबत करार झालेला आहे, आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देणार आहोत। त्यामुळे हा चॅटबॉट आपल्या व्हॉट्सअपवरही आपण उपलब्ध करून देऊया, जेणेकरून आज गावोगावी शेतकरी जो आहे हा व्हॉट्सअप वापरतोय, त्याच्यामुळे त्या माध्यमातून अधिक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये त्या प्रकारे त्याला त्याची मदत होऊ शकेल। आज खरं म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केली त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली मान्सून पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या। जिल्ह्यांच्या बैठकांचं संकलन जे आहे ते विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे। जिल्ह्यांमधनं ज्या काही अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपल्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे। मला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या बैठकीत मांडल्या गेल्या नसतील, पण कृषी सचिवांनी या सगळ्या जिल्ह्यात आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं संकलन हे करून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय आपल्या अडचणी आहेत त्या आपण दूर कशा करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे। खरं म्हणजे एकीकडे आपल्याला खतांचं नियोजन असेल, बियाण्यांचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या बियाण्यांचा साठा हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जवळपास तेवढा किंवा जास्तच असतो, पण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धता वेगवेगळी असते। काही ठिकाणी तुरीची उपलब्धता कमी असते, मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तक्रारी येतात की आमच्याकडे तुरीचं बियाणं उपलब्ध नाही। तर मागील वर्षीचा ट्रेंड आणि या वर्षीचा ट्रेंड या दोन गोष्टीचा विचार करून त्या जिल्ह्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे की नाही याचा विचार आपल्याला केला पाहिजे। खरं म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे अशा प्रत्येक वर्षामध्ये आपला कृषी विकासाचा दर हा आपल्याला प्रचंड वाढलेला दिसतो, कारण आपली शेती आजही ही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पीक पद्धतीवर पावसाचा एक फार मोठा परिणाम असतो आणि आता जर IMD या ठिकाणी सांगताय की जवळपास ऍव्हरेज 105% आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार केला तर 160% पेक्षा कमी महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळे इतका चांगला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळी आपल्या कृषी विकासाचा दर चांगला असतो, आपल्यातली उत्पादकता चांगली असते आणि तुम्ही जो अंदाज घेतलेला आहे 2,04,000 टन एवढी उत्पादकता, मला असं वाटतं की हा आपला रेकॉर्ड असेल, म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उत्पादकता ही आपण यावर्षी अपेक्षित केलेली आहे। आता ही सगळं करत असताना शेवटी वातावरणातल्या बदलाचा थोडा परिणाम हा आपल्या शेतीवर होत असतो। अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की पावसामध्ये खंड पडतो, आता तो खंड पडणार नाही असं IMDचं प्राथमिक मत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार आपल्या पिकांवर परिणाम पडणार नाही, पण मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी आपण हिस्टॉरिकली बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कीडचा प्रादुर्भाव देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कधी गुलाबी बोंडअळी आहे, कुठे अजून येलो मोझॅक आहे, कुठे मावा तुडतुडा आहे। त्यामुळे आता चांगलं पीक असताना म्हणजे मागच्या काळात आपण बघितलं की ज्यावेळी धानाचं पीक आपलं हे रेकॉर्ड पीक होतं आणि त्या रेकॉर्ड पिकाला मावा तुडतुड्याने जवळपास 50%वर आणलं
आपण 2018 साल एक आपण असं बघितलेलं आहे की ज्या सालामध्ये जवळपास आपला संपूर्ण कापूस हा म्हणजे 60% कापूस आपला हा गुलाबी बोंडअळीमुळे त्या ठिकाणी गेला. आता परवा अतिशय चांगला एक नवीन पद्धतीचा फर्मंट ट्रॅप आपण नागपूरला बघितला, जो आपल्या केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीजने तयार केलेला आहे, जो AI एनेबल्ड अशा प्रकारचा आहे की ज्याचा वापर केला तर आपण अशा प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव हा टाळू शकतो. शेवटी प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय, तर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करता योग्य जे काही बियाणं असेल, खत असेल, हे वेळेवर पोहोचलं पाहिजे. त्याला योग्य प्रकारे विजेची उपलब्धता आवश्यकता असेल तर आपल्याला खरीपात खूप जास्त आवश्यकता नसते, पण तरी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती करावी लागते. त्यामुळे ती आवश्यकता जी काही असेल ती योग्य प्रकारे केली पाहिजे. कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींकडे आपण जर मला असं वाटतं लक्ष दिलं तर एक चांगला खरीपाचा हंगाम जो आहे हा आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो. खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर शेतीचं क्षेत्र हे वर्षानुवर्ष आपलं मदत आणि पुनर्वसनाचं क्षेत्र झालेलं आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आपली कमी आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना आणली तर त्या योजनेचा आपला जो काही हेतू होता हा एवढाच होता की आपल्याला कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवली पाहिजे. मागे त्याला शेतकऱ्याची योजना आपण आणली, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने आपण ती योजना आणली आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण हा जो काही एक नवीन विचार केलेला आहे की 5,000 कोटी रुपये दरवर्षी हे गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये, कृषीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गुंतवायचे आहेत. कारण आपण पाहतोय की लँड होल्डिंग छोटं झाल्यामुळे गुंतवणुकीची क्षमता ही शेतकऱ्याची कमी होते आणि एका अशा सायकलमध्ये शेतकरी फसलेला आहे की गुंतवणुकीची क्षमता नसल्यामुळे आणि लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेवटी उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो. उत्पादकता कमी झाल्यामुळे तो कर्जाच्या सापळ्यात सापडतो आणि त्यातनं तो कधी बाहेरच येत नाही. म्हणूनच आपण गटशेतीसारखा जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगातून आपल्याला त्याची गुंतवणुकीची क्षमता वाढवता येईल. या ज्या सगळ्या विविध योजना आहेत, आज ज्या प्रकारे आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर मला असं वाटतं 1,51,000 शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतील आणि मला असं वाटतं की जेवढी गुंतवणूक आपली वाढेल तेवढी शेतीतली शाश्वतता देखील आपल्याला वाढवता येईल. आज वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरचे जे आव्हान आहे ती आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर ते तंत्रज्ञानातच आपल्याला देता येईल. आज आपण एआयचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू करतो. आपण त्या माध्यमातून अधिक प्रिसिशन पद्धतीनं शेती, म्हणजे आपण नेहमी इस्रायलच्या शेतीची या ठिकाणी उदाहरणं देतो, पण इस्रायलमध्ये जर आपण शेती बघितली तर पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते आणि त्या माध्यमातून प्रिसिशन पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा, पाण्यापासून खतापासून प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे फर्टिगेशनची जी पद्धत इस्रायलमध्ये आहे त्याच्यामुळे जी काही तिथली माती आहे त्या मातीचा जो काही पोत आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षित ठेवत आवश्यक तेवढाच त्या ठिकाणी जे काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टी देण्याचं काम हे आपण करत असतो. तशाच पद्धतीनं हळूहळू आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण ड्रिपला या ठिकाणी ती वाढवला आहे. त्याचा आपण मागच्या काळामध्ये मागे त्याला ड्रिप अशा प्रकारची योजना देखील आणली आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर आपण वाढवलेला आहे. हा वापर वाढवत असताना मला असं वाटतं की याच्यातही आता हळूहळू एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर ऑप्टिमम कसा करता येईल की जेणेकरून त्याचा फायदा उत्पादकता वाढण्याकरता कसा होईल अशा गोष्टींचं काम देखील आपल्याला करावं लागेल. म्हणून मला असं वाटतं की जे काही प्रयोग होत आहेत हे सगळे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक कसे पोहोचवता येतील याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आता एक पुण्यामध्ये जी काही आपण हॅकॅथॉन घेतलेली आहे त्या हॅकॅथॉनच्या माध्यमातून निश्चितपणे कृषीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील. जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण देतो ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या हॅकॅथॉनच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन मिळतात आणि त्यातनं शेतीमध्ये अधिक शाश्वतता आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काम करता येतं. म्हणून मला असं वाटतं की आज या आपल्या खरीपाच्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला हा जो सगळा काही ही जी नवीन पद्धती आहे या पद्धती आपल्याला कशा पोहोचवता येतील. आज मला असं वाटतं केंद्र सरकारने जी काही योजना नवीन योजना आणली, परवा ज्याच्याबद्दल एक नागपूरला देखील कृषी मंत्री आले होते आणि 29 तारखेपासून आपण ती सुरू करतोय, त्या योजनेमध्ये त्यांनी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच घेतलेला आहे आणि होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचमध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या कृषी अनुसंधान इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला एकत्रित केलेला आहे. या इन्स्टिट्यूशनचे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत, तिथे काम करणारे जेवढे वेगवेगळे लोक आहेत, या सगळ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि 29 तारखेपासून ते सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहेत. मला असं वाटतं की हा जो अप्रोच आहे होल ऑफ द गव्हर्नमेंटचा अप्रोच हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात, पण त्याचं कधी स्टँडर्डायझेशन होत नाही आणि त्याला पाहिजे त्या प्रमाणात विस्तार देखील मिळत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे सगळे प्रयोग आहेत, म्हणजे जे केवळ लॅबोरेटरीमध्ये आहेत ते लॅबोरेटरीमध्ये न राहता ते प्रयोग आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचा देखील प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि हे सगळं करत असताना आपण परवा देखील आपली एसएलबीसीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आपला हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना सुलभतेनं कर्ज मिळालं पाहिजे. आपण जर बघितलं तर याचा थेट संबंध आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या बँका किंवा जिल्हा बँका या अडचणीत आल्या त्यामुळे त्या योग्य प्रकारे फायनान्स करत नाही आणि त्या जिल्ह्यांमध्ये ज्या आपल्या कमर्शियल बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ग्रामीण बँका आहेत, या बँकाही आपलं त्या ठिकाणचं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करत नाही. असे सगळे जिल्हे हे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. असे सगळे जिल्हे हे कृषी डिस्ट्रेसचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून याचा थेट संबंध आहे. आणि आपण जर
आपला जो इकॉनॉमिक सर्व्हे आहे, या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये प्रायव्हेट सावकाराचे लायसन्स सगळ्यात जास्त कुठे ते बघितलं तर ते याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांना प्रायव्हेट सावकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. बरे लायसन्सी जे प्रायव्हेट सावकार आहेत त्यांची जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट ज्यांनी लायसन्स घेतलेलं नाही आणि जे कुठलेही नियम पाळत नाही आणि जे पाहिजे तेवढा इंटरेस्ट लावतात, अशा प्रकारचे देखील सावकार त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सावकाराच्या पाशातनं जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला योग्य प्रकारे इन्स्टिट्यूशनल फायनान्स मिळणं ही आपली जबाबदारी असं समजून आपण आपल्या जिल्ह्याचं जे टार्गेट आहे हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे याकरता लक्ष घातलं. आणि मी बँकर्स असतील तर त्यांची माफी मागून सांगतो, पण राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँका यांच्याकरता प्रायोरिटीज नाही आहे. त्यांना जरी कागदावर हे प्रायोरिटी सेक्टर लिहिलं असलं तर त्यांच्याकरता प्रायोरिटी नाही आहे. त्यांना त्या ठिकाणी आपली बॅलन्स शीट बघायची आहे, त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. ते फक्त टार्गेट म्हणून या गोष्टी करतात. अनेक बँका आपण बघितल्या की त्या बँकांना या ठिकाणी ते जे दिलेलं टार्गेट पूर्ण न करतात त्याच्यावरची पेनल्टी दरवर्षी भरतात, पण टार्गेट पूर्ण करत नाही. त्यामुळे आपल्याला अशा बँकांकडनं हे करून घ्यावं लागेल, त्यांच्या मागे लागावं लागेल, त्यांच्याकडनं फायनान्सिंग करून घ्यावं लागेल. जसं आपण सांगितलं की सिबिलची अट ही आता कुठेही नाही, त्यामुळे कोणी जर लावत असेल तर मी यावेळेस बँकर्सला सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जो सिबिलची अट लावेल त्याच्यावर नुसती तुम्ही सांगता की आम्ही कारवाई करतो पण कारवाई करत नाही असं चालणार नाही. तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. आणि रिझर्व्ह बँकेने आणि एसएलबीसीने देखील मान्य केलेलं आहे की सिबिलची अट जर लावली आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्केल ऑफ फायनान्समध्ये किंवा फायनान्स देण्यामध्ये कुठे गडबड झाली तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल असं त्यांनी मान्य केलं. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य प्रकारे पतपुरवठा आपण जर त्या ठिकाणी करू शकलो. आपण पाहतो की अगदी जुलैच्या शेवटपर्यंत देखील टार्गेट 50% नसतं, दरवर्षी आपण बघतो. ही पद्धती काही योग्य नाहीये. मला असं वाटतं की योग्य वेळेत पतपुरवठा मिळणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण कशा प्रकारे कारवाई करू शकू हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. एकूणच आपलाही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच म्हणजे याशी संबंधित जेवढी खाती आहेत आणि आपली कृषी विद्यालय असतील असे सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो. तर लिंकेजचा विषय दरवर्षी आपल्याकडे येतो आणि दरवर्षी आपण त्याच्यावर चर्चा करतो. यावर्षी लिंकेजवर इफेक्टिव्ह कारवाई केलीच पाहिजे, काही झालं तरी केली पाहिजे. म्हणजे इथे जे सांगितलं ते सांगून विसरलं असं चालणार नाही. या आपल्या लायसन्सवर त्या ठिकाणी सगळी कामं चालतात, त्याच्यामुळे ज्या दुकानासमोर बोर्ड असणार नाही ती जबाबदारी तिथला कृषी अधिकारी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांची जबाबदारी असेल. आणि बोर्ड नसेल तर त्याच्या जो काही लायसन्स आहे तो लायसन्स रद्द करण्यापर्यंत देखील त्याच्यावर कारवाई आपल्याला करावी लागेल. आणि त्याचसोबत आपण जसं सांगितलं की त्यांच्याशी बैठक घेऊन कोणते पुरवठादार हे त्यांच्यावर लिंकेज करतात त्या ठिकाणी कंपल्शन करतात त्यांची यादी तयार केली पाहिजे आणि त्यांनाही सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यावर जसं मगाशी सांगितलं अतिशय चांगली गोष्ट आहे एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करतो. खरं आहे की ज्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात सबसिडीवर देतो त्या गोष्टीवर जर लिंकेज करायला लावलं तर निश्चितपणे कायदा आपल्या बाजूने आहे. आपण कायद्याचा अवलंब करू शकतो आणि त्यांच्यावर पाहिजे त्या प्रमाणात. आणि मी एक सांगतो की 2-3 कारवाया करा, डिटेरंट उभा करा. काही सगळी कारवाई करायची गरज पडत नाही. डिटेरंट जर उभा राहिला तर निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुष्कळ बदल होतो. कारण म्हणजे कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचं अडॅप्टेशन सुरू केलेलं आहे. आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा 2 आपण सुरू करतो. या टप्पा 2 मध्ये मला असं वाटतं की आपण आता 7,500 गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ अॅग्रिकल्चर म्हणतो अशा क्लायमेट प्रूफ अॅग्रिकल्चर करता आतापर्यंत झालेला अतिशय उत्तम प्रयोग आहे. आज आपण शेतीशाळेच्या संदर्भात जो विचार केला आणि विशेषतः डिजिटल शेतीशाळा म्हणजे ज्यावेळी पाणी फाउंडेशननी त्यांच्या वॉटर कप करता डिजिटल शेतीशाळा घेतली तर त्यातलं शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन हे अतिशय चांगलं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यातनं उत्साह मिळतो, त्यातनं प्रोत्साहन मिळतं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतात. ज्या काही नवीन पद्धती आहेत त्या नवीन पद्धती शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करता येतो. त्यामुळे या डिजिटल शेतीशाळा आता प्रत्येक तालुक्यात घ्यायचा जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यालाही अधिकाधिक प्रसारित करून आणि त्यात शेतकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटी या डिजिटल शेतीशाळा ज्या आहेत याच्यातले तज्ञ हे सगळे आपल्याच कृषी विद्यापीठाचे प्रमुख लोक आहेत की जे त्या ठिकाणी जाऊन या डिजिटल शेतीशाळाच्या माध्यमातून प्रबोधन करतात. तर मला असं वाटतं की आउटरीच करण्याकरता जे काही माध्यम आहेत त्या माध्यमातून जर आपण शेतकऱ्यांना प्रबोधन केलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. मला अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आपण वेगवेगळे जे स्मार्ट सारखे उपक्रम चालवले आता त्याला चांगली गती मिळालेली आहे. खरं म्हणजे मध्यंतरी 2 वर्ष त्याला काही गतीच नव्हती. आपला जो काही त्याचा जो काही काळ होता त्या काळातले 2-3 वर्ष आपण वाया घालवले आहेत. पण मला असं वाटतं आता आपण याच्यावर गती घेतलेली आहे तर आपल्याला जे पैसे त्याच्यात सँक्शन आहे किंवा जे आपल्याला कर्ज सँक्शन आहे त्याचं पूर्ण युटिलायझेशन व्हायच्या दृष्टीनं या 1.5 ते 2 वर्षाचा प्रोग्राम आपल्याला तयार करावा लागेल. कारण आपण या माध्यमातून एक अॅग्री बिझनेस ऍक्टिव्हिटी उभी करतोय. शेवटी केवळ शेती नाही तर शेतीसोबत आपण जोपर्यंत अॅग्री बिझनेस ऍक्टिव्हिटी उभी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळू शकणार नाही. आणि म्हणून आपला तर मूळ संकल्पना आहे की 10,000 गावांमध्ये आपल्याला ही अॅग्री बिझनेस ऍक्टिव्हिटी सुरू करायची आहे. आता सुरुवात त्याची चांगली झालेली आहे. आता याच्यामध्ये कुठलाही खंडन न पडता याला जेवढ्या विस्तारानं आपल्याला करता येईल तेवढ्या विस्तारानं आपण केलं पाहिजे. खरं तर आज कृषी विभागाच्या माध्यमातून इतक्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत. या सगळ्या योजनांचा एकत्रित विचार करून
आणि गाव ही एकात्मिक संकल्पना अशा प्रकारचा विचार करून जर आपण या योजना राबवल्या तर निश्चितपणे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो. कारण मागच्या काळात आपण जलयुक्त शिवारमध्ये देखील बघितलं की ज्यावेळेस एकात्मिक विचार केला त्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन घडलं. ज्यावेळेस सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला आपण एक कन्व्हर्जन्स ऑफ कमांड केला त्यावेळेस एक ट्रान्सफॉर्मेशन घडलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्या सगळ्या योजनांचा एकत्मिक विचार जर आपण केला तर निश्चितपणे याचा एक मोठा फायदा आपल्याला होईल. मी फार आपला अधिक वेळ घेणार नाही कारण सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. जास्त गोष्टी सांगण्याची आवश्यकताही नाहीये. मी एवढंच सांगतो की सरकार करता शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्याचा जीडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन हे 11% आहे. पण याच्यावर अवलंबून असलेले किमान 45% लोक आहेत. याचा अर्थ काय की राज्यातल्या 45% लोकांना उपजीविका देणारं एक क्षेत्र आहे. आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर त्या माध्यमातून हाच वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं डिस्ट्रेस्ड आहे. याच वर्गाकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी आपण हे कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. शेतकऱ्याला देखील दिलासा मिळेल अशा प्रकारचा फायदा आपण शेतकऱ्याला देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. गोल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने ही आपलीच सगळ्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा. आपापल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम कसं करता येईल असा प्रयत्न आपण करावा. आयएमडीला माझी एक सूचना आहे की आपण लॉंग टर्म फोरकास्ट चांगल्या प्रकारे करतो. दर दिवसाचा फोरकास्ट देखील आपण करतो. पण अवकाळी पाऊस जो मोठ्या प्रमाणात येतो त्याचं फोरकास्ट योग्य प्रकारे अद्यापही आपल्याकडे येत नाहीये. ते योग्य प्रकारे कसं येईल याचा थोडासा प्रयत्न हा आयएमडीने केला पाहिजे. आणि त्याच्यावर आधारित इन्फॉर्मेशनचं डिसिमिनेशन हे आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण आपण अनेक वेळा पाहतो की पावसामुळे दुबार पेरणीची वेळ म्हणजे अतिवृष्टीमुळे हा एक फेनोमेना आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरं विशेषतः कापणीच्या वेळी जो पाऊस येतो त्या पावसाने चांगलं पीक असताना देखील मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस हा आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याही दृष्टीने आपल्याला योग्य माहितीचं डिसिमिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो प्रयत्न आपण केला पाहिजे. अॅग्रिस्टॅक सारखा एक अतिशय चांगला प्रकल्प आपण राबवलेला आहे. आणि 98 लाख हा एक चांगला फिगर आहे. म्हणजे देशामध्ये कदाचित आपण पहिल्या दुसऱ्या नंबरवरच होतो, दुसऱ्या नंबरवर, पण वी कॅन बी फर्स्ट. कारण अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आहे की पुढच्या काळामध्ये शेतीचं एंड टू एंड डिजिटायझेशन आणि शेतीला पूर्णपणे तंत्रज्ञान आणि संपूर्ण मेकॅनिकल पद्धती या सगळ्या पद्धतीचा अवलंब जर आपल्याला करायचा असेल तर अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आपल्याकडे येणार आहे की ज्या डेटाने आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शाश्वत करू शकू. आणि म्हणून त्याकरता पूर्ण प्रयत्न करून आपण अॅग्रिस्टॅकमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंद करून आणि त्यांचा जो शेतकरी आयडी आहे तो आयडी जनरेट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच आपल्याला विनंती करतो. आपल्या सगळ्यांना आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. आणि यावर्षी एक नवीन रेकॉर्ड आपण सगळे मिळून करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.